नमस्कार मैत्रिणींनो. खूप साऱ्या जणांची रिक्वेस्ट आहे की आम्हाला घरी योगा कसा करावा आणि कशाने काय नीट होतं. तर सर्वच योगा करावा लागतो सगळ्या शरीराचं संपूर्ण. तेव्हा सगळं काही शरीर निरोगी राहायला सुरुवात होते. तर आधी आपण हातापासून सुरुवात करूया. तर रोज उठल्या उठल्या तुम्ही असे हाताची मुठ्ठी घालून असं वळवलं की हाताच्या पासून संपूर्ण नसा मोकळ्या व्हायला सुरुवात होतात. तुम्ही असे मुठींचा व्यायाम करा हातांचा 4-4, 5-5 वेळेस, जास्त नाही तरी 4-4, 5-5 वेळेस जरी केले तरी खूप काही सुरुवात इथून होते आणि नंतर हळूहळू आपल्याला शरीराला सवय झाली की सगळं व्यायाम आपण आपली करत असतो. त्याच्यात श्वासाला फार महत्व आहे. जेवढे दीर्घ श्वास घेत राहाल तेवढं पूर्ण नसा ज्या आहेत, नसातल्या रक्तातल्या गाठी तर त्या पुढं पुढं सरकतात आणि त्या झडपांकडे जाऊन फुटतात. म्हणून श्वास दीर्घ घेत राहायचा. दीर्घ श्वास घेत राहिलं की तुम्हाला एकदम शरीराला आराम पडेल. कारण आपण डॉक्टरकडे गेल्यावर काय, डॉक्टर 1-2 दीर्घ श्वास घ्यायला लावतात आणि आपल्याला रिलीफ वाटतं, रिलॅक्स वाटतं, छान वाटतं की आता आपल्याला सगळं शरीरातलं नीट झाल्यासारखं वाटतं. त्याच्यासाठी दीर्घ श्वास घेऊन सगळे व्यायाम करत राहायचे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी काहीच नाही करायचं, फक्त व्यायाम, आनंदी राहणं आणि छान बारीक बारीक चावून खायचं, पोट साफ ठेवायचं. एवढं जरी केलं तरी खूप शरीराला नवीन ऊर्जा मिळते. सुरुवातीला अंग दुखेल पण नंतर नाही दुखत. जे कधीच व्यायाम करत नाही त्याचं सुरुवातीला अंग दुखेल, कारण आपण असं कधीच करत नाही ना. त्याच्यामुळं कुठलीही गोष्ट नवीन केली त्रास तर होणारच आहे. प्रयत्न करायचा, सर्व गोष्टी थोड्या थोड्या जमतील, कशा का होईल तुटक्या फुटक्या प्रयत्न करत राहायचं. छोटे छोटे व्यायाम जरी केले तुम्ही तरी तुमच्या नाड्या कमरेपासून मोकळ्या होतील. तुम्हाला उठाय बसायला तकलीफ होणार नाही. आणि रोज सकाळी सकाळी फिरायला जाणं, मोकळे श्वास घेणं, झाडांचं ऑक्सिजन फार छान असतं. सकाळी सकाळी फिरायला जायलाच पाहिजे. थोडा वेळ स्वतःसाठी काढा. जर स्वतःसाठी वेळ नाही काढत तर मग काय फरक. शरीराला आपण सोबत तर काही घेऊन जात नाही. सगळ्यात कोणी जवळचा मित्र असेल आपल्यासाठी, स्वतःसाठी, तर आपलं शरीर आहे. शरीरच निरोगी नसेल तर आपण कुठं जाऊ येऊ शकत नाही. पुन्हा दुसऱ्यांची हेल्प तर सोडा, स्वतःची हेल्प करू शकत नाही. म्हणून शरीराला नेहमी निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करा. वज्रासनात बसणं हळूहळू शिका. सुरुवातीला नाही जमणार पण नंतर जमेल. त्यावेळेस गुडघे, मान, पाठ, कंबर सगळंच नीट होईल वज्रासनमध्ये बसल्यानं. मेन म्हणजे खाल्लेलं डायजेशन चांगलं होत असतं वज्रासनामध्ये. जे पण आपण खातो ते पचलं जातं वज्रासनात बसल्यानंतर. आणि जर आपण हिमंडोक आसन केलं, अशा मुठ्ठी घालायच्या, बेंबीपाशी ठेवायच्या आणि असं वाकायचं समोर, यानं बीपी शुगर कंट्रोलमध्ये राहतात.
जेवढं तुमच्याच्यानं होईल तेवढं करायचं. याने काय होतं, मानेचा मणका, पाठ दुखणं कमी होतं शरीरातलं आणि पोट साफ व्हायला पण मदत होते. बीपी शुगर या आपोआप कंट्रोल होते. कारण बीपी शुगर हे काही आजार नाही आहेत. हे जास्त खाल्ल्याने आणि पोटातल्या घाणीनं तेच वाढतात. जास्त साखरेचं प्रमाण शरीरात गेल्यानं, साखर कुठल्याच प्रकारे आपल्या शरीरात नाही जायला पाहिजे. मीठ कमी खायचं, साखर कमी खायचं, तेल कमी खायचं. त्यानं काय होतं, शरीर कमी खाल्ल्यानंच मुळात शरीर कमी होतं. नाही तर तुम्ही आहे तेवढाच आहार पूर्णपणे घेणार तर तुमचं शरीर कमी होणारच नाही. हळूहळू हळूहळू कमी खायला सुरुवात करायची. बारीक बारीक चावून चावून खायचं. पाणी जास्तीत जास्त पित राहायचं. त्यानं शरीर निरोगी राहतं, डिटॉक्स होतं. कारण सगळं काही तर पाण्यानंच धुतलं जातं ना, त्याच्यामुळं पाणी भरपूर पित राहायचं. आता असे वर हात करायचे. यानं शरीरातल्या ऑक्सिजनची कमतरता भरून निघते. जेवढा हा व्यायाम कराल तेवढं खूप छान आहे तुमच्यासाठी. एक समोर असे सगळे शरीर डिटॉक्स होतं. शरीरातले ऑक्सिजनची लेवल पात्रता वाढते आणि वरतून ऑक्सिजन लावण्याची गरज पडत नाही. म्हणून हे ऑक्सिजनचे व्यायाम करत राहायचे. आणि आता आपोआप तुमचं ऑक्सिजन लेवल वाढेल. अनुलोम विलोम हळू करायचा. खूप श्वासाचा आवाज पण नाही आला पाहिजे अशा प्रकारे अनुलोम विलोम करायचा. एका नाकाने श्वास घ्यायचा, दुसऱ्या नाकाने श्वास हळू सोडायचा. शिकायला तर खूप काही आहे, खूप काही आहे. 72,000 नसणारे आपल्या याच्यातून मोकळ्या होतात. पण तुम्हाला सुरुवात हळूहळूच करावी लागेल. जसजसं शरीर तुमचं सहन करेल तसतसं तुम्हाला व्यायामात वाढवत चालायचं आहे. आणि ते हळूहळू प्रॅक्टिकल होईल तुमच्यासोबत. तुम्ही मानेचे व्यायाम करायचे. बसल्या बसल्या तुम्ही हे करू शकता. सुरुवात हळू करा. कुठल्याही गोष्टीची सुरुवात हळू केली की अंग दुखत नाही. एकदाच व्यायाम कुठलाही जास्त करायचा नाही. त्यानं काय होतं, अंगदुखी होते आणि नको ग बाई खूप त्रास. त्याच्यामुळं आपण सोडून द्यायचं, सोडायचं नाही. जसं जेवण आवश्यक आहे तसं शरीराला रोज व्यायाम आवश्यक आहे. तुम्ही जर व्यायाम केला नाही तर तुमचं शरीर नेहमी दुखत राहील, त्रास होत राहील आणि डॉक्टरची गरज पडत राहील. व्यायामाच्या अभावाने तुमचे नसा बंद पडतील आणि तुम्हाला भीती वाढतच चालेल. आता कसं होणार, हे दुखतंय ते दुखतंय, काय करावं, कोणत्या डॉक्टरकडे जावं, कुठला डॉक्टर चांगला आहे, याचेच विचार नेहमी राहतील. आणि जर तुम्ही आहार नीट व्यवस्थित घेणार आणि व्यायाम करणार, आनंदी राहणार तर तुमचं शरीर नेहमी आनंदी राहील, हेल्दी राहील, टणक राहील आणि ताकदवर बनेल.
कारण शरीराची ताकद ही शरीरच वाढवतं व्यायाम केल्याने. म्हणून प्रत्येक माणूस हा ज्याला स्ट्रॉंग बनायचंय, मिलिटरी मॅन बनायचंय, पोलीसवाला बनायचंय, पैलवान बनायचं आहे, ते सर्व व्यायाम करतात आणि व्यायामानेच त्यांची शरीराची मजबूती वाढते. आता कंपल्सरी व्यायाम हा मोदी सरकारने परत शाळेमध्ये कंपल्सरी केलेला आहे. पहिले आपले योगी लोक आहेत ते जंगलामधून आपलं व्यायाम करून शरीराला स्ट्रॉंग बनवून ठेवायचे. त्यांना खायला प्यायला जरी नाही भेटलं तरी व्यायामाने त्यांचं शरीर फार स्ट्रॉंग राहत होतं, निरोगी राहत होतं. पण त्यांचे विचार आपल्यापर्यंत हे रामदेव बाबांनी पोहोचवलेले आहेत आणि सगळे जे व्यायाम आहेत ते करायला खूप सोपे आहेत आणि रोज न लाजता करायला पाहिजे. आपण जर गेलं तर आपले घरातील सर्व मुलं, म्हातारे माणसं सगळेच करतात आणि सगळे निरोगी राहतात. म्हणून आपण न लाजता हे रोज व्यायाम करायला हवेत. कारण याच्यामुळं खूप फायदा आहे, खूप फायदा आहे. हॉस्पिटलचं बिल तर आपलं वाचतं, पैसा पण खूप वाचतो आणि मनातले जे विचार येणारे आहेत ते पॉझिटिव्ह येतात, चांगले विचार येतात. म्हणून रोज व्यायाम करणं फार आवश्यक आहे आणि छोटे छोटे व्यायाम करायचे. तुम्ही असं जरी केलं तरी तुमच्या हातातून संपूर्ण नसा एकच असतात, मानेपासून तर पायापर्यंत. तर त्याच्यासाठी तुम्ही एवढे हे जरी व्यायाम केले तरी तुम्हाला बरं व्हायला सुरुवात होईल आजपासूनच. आणि आजच करून बघा, करून पहा. फक्त बघून सोडू नका, तर करून बघत जा. व्यायाम हे करण्याचे प्रकार असतात, नुसते बघण्याचे नाही. बघून काहीच फायदा नाही आहे. तुम्ही जर करून बघणार अशा छोट्या छोट्या गोष्टी तरच तुम्हाला त्याचा फायदा मिळेल. शरीर हे फार स्ट्रॉंग बनवलेलं आहे ईश्वराने, त्याला फक्त चांगलं ठेवणं हे आपल्या हातामध्ये आहे. आणि व्यायामच असे प्रकार आहे की ते शरीर स्ट्रॉंग ठेवू शकतं, शरीराला निरोगी ठेवू शकतात. मन आनंदी आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी शरीराला चांगला आहार द्या, मनाला चांगले विचार द्या. नमस्ते.